शुभ शुभ दिन आया शुभ घड़ी, शुभ शुभ दिन आया शुभ घड़ी, जय जगन्नाथ से गूंजा आसमां, उसे चारों धाम का पुण्य मिला, उसे चारों धाम का पुण्य मिला, जो कर ले पूर्ण तेरी परिक्रमा। मन में मृदंग बजे, बैकुंठ में शंख बजे, मंदिर है झूम रहा, अंबर से खुशियां बरसी, मिला तभी पुण्य हुए सभी धन्य, आकर तेरी शरणों में। अचानक त्या जंगलातून काही जे लोक जे आहेत ते दरोडे करत आले होते आणि दरोडा घालून त्यांचं त्या ठिकाणी आले होते, ते वाटप करायचे होते त्यांचं, कोणाचा हिस्सा किती 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 असं मस्तपैकी बसले, वाटप केला करायचं चालू केलं. बाजूला बघते तर म्हणजे पलीकडच्या बाजूला जेवून कसं काय पडले, म्हणजे की काय तर कोणाला तर काळवेर आहे म्हणजे चांगले लाडू बिडू दिसतात. आपला प्लॅन काय तर असेल म्हणजे की या ठिकाणी विष घातला असणार आहे म्हणून, आणि आपण इथं आलोय आणि म्हणजे आता वाटप करतोय, जर आपण जर ते खाल्लं तर आपल्याला विष जायला, आपण मरेल आणि हे धन त्याचं होईल. हे कुणी ठेवलंय म्हणजे बघा म्हणले, तर कोणा एका शोधा म्हणलं, जरा इकडे तिकडे पाहिलं, शोधलं, म्हणून काही भेटेना. एवढे लोक भेटेना म्हणून तीन सगळं असं वर आपलं बघितलं तर वर बाबा येऊ बसले, आवाज नाही करणं. हे म्हटले
तुझा प्लॅन दिसतोय आम्हाला मारायचा, चांगला कट आहे म्हणजे तुझे. त्यांच्याकडे पण त्यावेळेस बंदुकी पुराडी तलवार होती. आमच्या प्लॅन मध्ये काहीतरी गडबड होते, तू खाली ये म्हणली. आम्हाला मारून आमचं धन आम्ही एवढं कष्टाने म्हणजे लुटलंय म्हणजे दुसऱ्यांचं, आणि म्हणजे तू आम्हाला मारण्याची इच्छाच वाटते म्हणजे खाली ये. म्हणजे तशी काही इच्छा विच्छा काही नाही. म्हणजे माझी आज उपवास आहे. मला मी आज पण घेतलंय की मी काही खाणार आणि माझं गाव सोडून मी इथं आलोय. आणि वरतो तुला वडला खाली वडला, धरला, लाडू घेतला आणि ठोकला. म्हणले खा. स्थापनेचा दिवस आहे. त्याचबरोबर आपले इथले जे नेते आहेत अतुल बाबा यांचे सौ उत्तरा सुरेश भोसले यांच्या मातोश्रींचा पण आज वाढदिवस आहे. त्याच्यामुळं त्यांच्यासाठी आपण आज प्रार्थना करू आणि त्यांच्यासाठी आपण त्यांच्या भक्तीमध्ये वृंदीगत होऊ. शेवटचं जे कीर्तन आहे ते आपण त्यांच्यासाठी आपण कीर्तन करू. त्यांच्या स्मरण जगन्नाथांना प्रार्थना करू आपण त्या भावामध्ये, त्यांच्या भक्तीमध्ये पण त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांची भक्तिमय जीवन सुरुवात हो. हरे कृष्ण. कीर्तन पाठीमागचा उद्देश हा आहे की जे काही बांगलादेशमध्ये अल्पसंख्य हिंदूवरती जे अत्याचार चाललेला आहे त्यांना हीन म्हणून समजलं जातंय. तर भगवंत त्या सर्व भक्तांचं रक्षण करो आणि त्यांना भक्तीमध्ये शक्ती देऊ, यासाठी पण आपण आज हे हरे कृष्ण महामंत्राचं आज आपण कीर्तन करायला. तर ह्या दोन्ही गोष्टी स्मरण करून सर्वांनी उत्साहाने कीर्तनमध्ये
Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Hare